अमेरिका, इस्रायल आणि इराण. हम्म. तर या प्रत्येक नेशनचा त्यांच्या जे स्वतःचे इंटरेस्ट आहेत ते त्यांच्यासाठी सर्वात प्रथम असतात. आणि ते जर बघितले आपण तर अमेरिकेने जेव्हा हे सीज फायर नेगोसिएशन सुरू केले तर त्यांचे मेन पॉइंट्स कशामध्ये होते की अमेरिकेचं जे होतं की यामधलं एक तऱ्हेने त्यांनी जेव्हा स्ट्रेट्स ऑफ हॉर्मुझ ब्लॉक केलं त्यामुळं एशियामध्ये जे येणारं पूर्णपणे ऑइल होतं, स्पेशली जपान, कोरिया, इंडिया, पाकिस्तान आणि बऱ्याचशा आपल्या इकडच्या कंट्रीज ज्या आहेत वेस्ट एशिया मधल्या, त्याच्यामधल्या ते पॉइंटवर प्रचंड कंट्रोल आला. आणि ते ऑइल मोठ्या संख्येने आता प्रोसेस जे सुरू झाले ते युएस, व्हेनेझुला वगैरे जे ऑइल सुरू झाले तिकडून त्याचा सप्लाय ऑलरेडी मोठ्या प्रमाणावर सुरू झालाय. हम्म. त्यामुळे अमेरिकन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये प्रत्येकी जर आपण बघितलं तर प्रत्येक नेशनच्या दोन जर गोष्टी आपण महत्वाच्या बघायला गेलो तर हम्म. अमेरिकेच्या दृष्टीने त्यांच्यावर येणारं इंटरनल जे पॉलिटिकल प्रेशर आहे की आणि त्या येणाऱ्या ऑक्टोबर मधल्या, नोव्हेंबर मधल्या त्यांच्या ज्या इलेक्शन्स आहेत युएस मधल्या त्याचं प्रेशर येतं. आणि दुसरं म्हणजे त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट की जे म्हणतात की या युद्धामध्ये अमेरिकेचे जवळजवळ $29 बिलियन खर्च झालाय. तो मोर ऑर लेस ते म्हणतात की $15 बिलियन त्यांनी ऑइल सेलमध्ये कमवून ते बऱ्याचशा प्रमाणावर त्याची त्यांनी भरपाई करून घेतली आहे स्वतःसाठी. हम्म. त्यामुळे अमेरिकन पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांना आता यापुढचं जास्त डॅमेज होऊ देण्यात त्यांच्या काहीच त्यांना त्याच्यामध्ये स्वारस्य नाहीये. हम्म. तसंच आपण जर इस्रायलला बघितलं तर इस्रायलची महत्वाची दोन जे गोष्टी आहेत आणि स्पेशली आज त्यांच्या जे अपोजिशन लीडर आहे नेफ्ताली बेनेट यांनी जे स्टेटमेंट दिलंय की तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह मीट न करता या वॉरमधनं सीज फायर करून जर सगळं स्टॉल झालं आणि फ्रोझन झालं तर त्यामध्ये आपल्याला काय काय मिळालं तर या गोष्टीमध्ये आपण त्याच्यामध्ये मागे राहू. आणि तसं बघायला गेलं तर जी कन्सेप्ट आहे ग्रेटर इस्रायल तर त्यामध्ये जे गाझा स्ट्रीपमध्ये त्यांनी ऑलरेडी एक्सटेंड करून राईट. गाझामध्ये खूप ह्याच्यापर्यंत एका डीप पोझिशन पर्यंत गेलेले आहेत. हम्म. तसंच जर आपण लेबनन मध्ये गेलं तर साऊथ त्यांना लेबनन. गोलन हाईट्स ज्या त्यांना गोलन हाईट्स हम्म. स्ट्रॅटेजिकली सिक्युअर करायच्या होत्या हम्म. तर त्यासाठी त्यांना लिटनी लिव्हर म्हणून एक आहे हो. जी नदी त्या नदीच्या इथं त्या इस्रायली फोर्सेस ऑलरेडी पोहोचलेले आहेत. हम्म. म्हणजे ग्राउंडवर त्यांचे फीट ऑन ग्राउंड जे आपण म्हणतो ते ऑलरेडी तिथं पोहोचले. हम्म. आणि सेकंड म्हणजे ब्युफोर्ट कॅसल किंवा ब्युफोर्ट रिज तो त्यांनी ऑक्युपाय केलाय. म्हणजे एक मोठं स्ट्रॅटेजिक पोझिशन त्यांनी लेबनन मध्ये ऑक्युपाय केले. हम्म.